हाय हॅलो कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहे बांगडा फ्राय. बांगडा स्वच्छ धुवून घ्यायचा आतल्या साईडनी वगैरे, सगळं स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर आपण एका वाटीमध्ये मसाले सरळ टाकायचे. कांदा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, तुमच्याकडे जेवढे अवेलेबल मसाले आहेत तेवढे तुम्ही त्यात ॲड करू शकता. आणि त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस तुम्ही पिळून टाकायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि आपण माशांना लावून घेऊया. आता हे बघा, अशा प्रकारे सर्व माशांना लावून घ्यायचं. दोन्ही साईडना छान लावून घेतल्याच्या नंतर आपण आहे ना त्याला 10 ते 15 मिनटं मासे असेच मुरायला ठेवायचे, जेणेकरून तो जो आपण मसाला बनवलेला आहे तो सर्व त्यामध्ये जाऊन त्या माशांना खूप छान टेस्ट येईन. आता आपण एका साईडला आहे ना हे घ्यायचं, डाळीचं पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी मीठ आणि हळद टाकायचं आणि मिक्स करायचं. तव्यावर तेल टाकून त्यामध्ये आपण एक एक मासे सोडून घेऊया. छान बेसन पिठाचं असं कोटिंग करून घ्यायचं आणि मासे सोडायचे. सर्व मासे यामध्ये सोडून घ्यायचे. मी एकदम तुम्हाला साध्या आणि सिंपल पद्धतीने सर्व रेसिपी अशा दाखवणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला सर्व रेसिपीच्या अपडेट तुम्हाला मिळतील. हे बघा, असे मासे छान तव्यावर आपले क्रिस्पी होतात. सर्व बाजूंनी छान परतून हे घ्यायचं, आपण पलटून घ्यायचं, सॉरी. अशा प्रकारे बांगडा मासा खूप छान लागतो खायला आणि एकदम क्रिस्पी पण होतो. सर्व बाजूंनी छान असं परतून घ्यायचं मासे. आणि हे मासे खूप कमी तेलामध्ये होतात, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या पद्धतीने ट्राय केलं तर खूप इझी असं साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहेत साहित्य, त्यामध्येच तुम्ही सर्व रेसिपी बनवू शकता. जास्त तामझाम करायची काही गरज नाही आहे आणि सगळं एकदम टेस्टी होतं कमी साहित्यामध्ये पण. आता आपले मासे झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यावर कोथिंबीर टाकूया. तर आपले आता मासे तयार झालेले आहेत. खूप छान असे टेस्टी बनलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.